मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीच्या सुट्टीनंतर आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। ऑफिस गाठण्यासाठी सर्व मुंबईकर निघालेले आहेत। ऑफिसची वेळ गाठण्यासाठी नेहमीप्रमाणे मुंबईकरांची सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर आपल्याला गर्दी पाहायला मिळत होती। यावेळी मराठा आंदोलक सुद्धा रेल्वे स्टेशनवर असल्यामुळे पोलिसांनी मुंबईकरांसाठी आणि आंदोलकांसाठी वेगवेगळ्या रस्त्यांची व्यवस्था केली आहे। दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आज दक्षिण मुंबईतील मेट्रो चौकामध्ये रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन केलं। यावेळी मराठा आंदोलकांनी पोलिसांची हुज्जत सुद्धा घातली। तर तिसरीकडे आज आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालया परिसरामध्ये सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय। आझाद मैदानामध्ये आज सलग चौथ्या दिवशी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे। ठिकठिकाणाहून मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले। या मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मुंबईमध्ये असलेल्या मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये याची काळजी मराठा समाज करतोय। जरांगेंचंही आजपासून निर्जळी आंदोलन सुरू आहे। सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे जरांगेंनी पाणी पिणं सुद्धा बंद केलेलं आहे। निर्जळी आंदोलन सध्या ते करणार आहे आणि त्यामुळे एकूणच मराठा आंदोलक अधिक तीव्र होत चाललेलं हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे सरकार आता या संदर्भात काय नेमकी भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।